अनिकेत पेडणेकर, अनिकेत रेडकर आणि शिवराम परब, शुभम मांजरेकर दोन्ही संघातील खेळाडू, त्याचबरोबर राखीव खेळाडू तुळस क्रिकेट संघ तुमचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. उपस्थित मान्यवर त्याचबरोबर प्रशांत मेस्त्री साहेब तुमचं पण पुन्हा एकदा स्वागत कॉमेंट्री बॉक्समधून. वळूया मैदानात मॅचकडे. सामना 6 षटकांचा. सुरुवातीची 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील, 4 गोलंदाज प्रत्येकी. त्याचबरोबर तुमच्यासाठी 30 मिनिटांचा वेळ पण असेल. कालच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रात एका षटकाचा सामना खेळवला गेला आणि सरते शेवटी परपवाडा सुपर स्क्वॉड परपवाडा क्रिकेट संघ या स्पर्धेत जो चौथा संघ कालच्या दिवसातील. आज बघूया या एकंदरीत स्पर्धेत मातब्बर खेळाडू आज उतरत आहेत. कशा प्रकारे या ठिकाणी हा पहिला सामना या दोन संघादरम्यान आपल्याला बघायला मिळतोय. कालच्या दिवसात सकाळच्या सत्रात पहिला सामना एक अतिशय चुरशीची लढत झाली होती जी शेवटच्या षटकाच्या दरम्यान, आणि त्याचबरोबर आजही तीच अपेक्षा असेल. बघूया कशा प्रकारे सामना होतोय. पंचांना विनंती, चला सलामीची जोडी मैदानात चला. तुळस क्रिकेट संघ सलामीची जोडी चला, आणि त्याचबरोबर तुमचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. MSRTC तुळस क्रिकेट संघ दोन्ही संघ, संघमालक आणि कर्णधार पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत कॉमेंट्री बॉक्समधून. मी अशोक नाईक, आमच्यासोबत आज योगेश परब या कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्की दाखल होतील. परंतु त्या अगोदर वळूया मैदानात आजच्या पहिल्या सामन्यादरम्यान. आमचे डीजे मॅन राजन मसूरकर, त्याचबरोबर गौरव सावंत पुरी यूट्यूब अतिशय सुंदर असं या ठिकाणी प्रक्षेपण भरपूर प्रेक्षक बघतायत. खास करून मुंबई गुजरात सारख्या ठिकाणी पण खूप लांब या स्पर्धेचा प्रेक्षक आनंद लुटतायत. आणि त्यांच्यासोबत त्यांचे कॅमेरामॅन विघ्नेश धुळे, राकेश हिरमाळी, मनोज ही सर्व मंडळी या स्पर्धेदरम्यान. सलामीची बिनीची जोडी मैदानात सज्ज होते. विनय पावणोजी आणि सागर सकपाळ ही बिनीची जोडी मैदानात सज्ज होते. सामना 6 षटकांचा. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय बॉटम वॉरियर्स क्रिकेट संघानं, आणि फलंदाजीसाठी सज्ज होतोय मैदानात तो MSRTC तुळस क्रिकेट संघ. दोन्ही पंच या स्पर्धेत रत्नागिरीहून खास करून पंचांसाठी अक्षय कोळंबकर, त्यांच्यासोबत विश्वनाथ लिंगायत आणि अक्षय पाटील हे त्रिमूर्ती पंचांची भूमिकेत या ठिकाणी गेले 2 दिवस. आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग, सिंधुदुर्गातील भरपूर खेळाडू उदयोन्मुख त्याचबरोबर अनुभवी खेळाडू असा मिलाप असलेली ही क्रिकेट स्पर्धा, आणि या स्पर्धेत आजचा 3रा दिवस सकाळच्या सत्रात पहिला सामना या मैदानात सुरू होतोय. संदेश कुंडेकर अष्टपैलू खेळाडू सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. पॉवर प्लेची 2 षटकं, एक डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दिसतोय, दुसरा दिसतोय तो डीप मिड विकेटला सर्कलच्या बाहेर. स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय. सागर सकपाळ हा स्ट्राईकला सज्ज होतोय. पहिला वेळेला पंचांचा इशारा होतोय, सामना सुरू होतोय. आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं सज्ज होतोय तो संदेश कुंडेकर, सँडी या नावाने टोपण. कालचा दिवस बाळा सावळ खरोखर एक सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू शफल होतोय, टोलवायचा प्रयत्न, ऑफ स्टंपरचा चेंडू, आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर स्टंपच्या वरून यष्टिरक्षकाच्या हातात विसावतोय. धाव काय मिळत नाही. पहिला निर्धाव चेंडू. संदेश कुंडेकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. एक छोटं रनअप 7-8 पावलांचं कॉमेंट्री बॉक्स कडनं. स्पर्धेदरम्यान आमचे मित्र साई काणेकर यांचं आगमन होतंय. साई काणेकर, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात यायचंय.
शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू शपलवर रिव्हर्सचा फटका टोलवायचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू ऑफ स्टंपरचा अचूक लाईनला सुरुवात करतोय संदेश कुंडेकर. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू, पहिला गडी बाद होतोय. अक्रॉस दी लाईन टोलवायचा प्रयत्न, यावेळी थोडासा टप्पा चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि पहिल्या या ठिकाणी म्हणजे हादरा बसतोय तो MSRTC तुळस क्रिकेट संघाला. धावांचं खातं उघडलं गेलेलं नाही, परंतु पहिला हादरा बसतोय तो 0 आणि त्यानंतर पहिला गडी बाद होतोय सागर सकपाळ. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज वन डाऊन बॅट्समन समीर मळगावकर सज्ज होतोय. बऱ्यापैकी बॅटिंग लाईनअप तुळस क्रिकेट संघासाठी. बघूया किती धावांपर्यंत. दुसऱ्या बाजूनं त्याच तोलामोलाचा तगडा संघ बॉटम वॉरियर्स क्रिकेट संघ संडे कुंडेकर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट क्षेत्रक्षणात थोडासा बदल होतोय. डीप लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट असे दोन खेळाडू दिसत आहेत सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करण्यासाठी. पंचांकडून गाठ घेतोय समीर मळगावकर, सज्ज होतोय, सामना करतोय पुढील चेंडूचा. ओव्हर पिच चेंडू हलकेच फ्रंट फुटला येतोय, ड्राईव्ह करतोय, आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. निर्धाव चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉवर प्लेचं पहिलं षटक. ज्या ओव्हरमध्ये एखादा फटका हवाय त्या फटक्या या ठिकाणी षटकात मात्र एक महत्वाचा हादरा देतोय प्रतिस्पर्धी संघाला. ओव्हर पिच चेंडू लॉप केलाय, लॉंग ऑफ बाउंड्रीला. बघूया चेंडू येतोय बाउंड्री लाईनला, पाठलाग होतोय, त्या अगोदर चेंडू सीमा पार. पहिला व्हायला चौकार. आजचा तिसरा दिवस फलंदाज समीर मळगावकरच्या बॅटमधून. चौकार, धावफलक 4 धावा, एक गडी बाद. चांगला चेंडू आत येतोय, ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. सँडी कुंडेकर डोक्यावर थोडासा हात घेतोय, म्हणजे कदाचित कॉमेंट्री बॉक्स मधून अंदाज कदाचित बॅटला चेंडू लागला असावा असं चित्र, कारण जी गोलंदाजाची हालचाल होती त्यावरून जाणवतंय. पहिला वेळेला षटक, चांगली गुड सुरुवात या ठिकाणी बॉटम वॉरियर्स क्रिकेट संघाची. धावफलकावर फक्त 4 धावा, एक गडी बाद. बाद झालाय सागर सकपाळ, आपलं खातं उघडत नाही. समीर मळगावकर आल्या चौकारानं खातं सुरू करतोय आणि बघूया विनय पावणोजे एक नक्कीच एकेरी दुहेरी धावा, अधूनमधून मोठे फटके, अशा फलंदाजीसाठी प्रसिद्ध डावकुरा शैलीदार विनय पावणोजे कशा प्रकारे फटकेबाजी मैदानात करतोय. गोलंदाजीत बदल होतोय, थोडंसं वॉर्मअप होतोय मैदानात. बघूया आमच्या समोरून बहुधा अष्टपैलू खेळाडू किरण परब सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. डावखुरा गोलंदाज, वेगवान गोलंदाज, डावखुरा फलंदाज, अतिशय शैलीदार फटकेबाजी. बऱ्याच वेळा भरपूर सामन्यात मॅन ऑफ द मॅच, लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट या दोन्ही क्षेत्रात ज्याने भरपूर आपल्या कारकिर्दीत क्रिकेटमध्ये भरपूर नाव कमावलंय असा किरण परब आमच्या समोरून कोर्ट एंडकडनं, छत्रपती एंडकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आपल्या बॉलिंग मार्कवर. आणि समोर मात्र डावकुरा फलंदाज विनय पावणोजी. पॉवर प्ले पहिलं षटक समाप्त होतंय. धावफलक 4 धावा, एक गडी बाद. प्रथम फलंदाजीत MSRTC तुळस क्रिकेट संघाची.
ओव्हरपिच चेंडू हवेत फटका, नक्की संधी झेल टिपाईची, शॉट मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. किरण परब पहिल्या चेंडूवर विनय पावणेजीला तंबूचा रस्ता दाखवतोय. 2 गडी बाद 4, एक नाजूक अवस्था तुळस क्रिकेट संघाची. एक भागीदारी महत्वाची करावी लागेल या मॅच मध्ये. डावाला उभारणी द्यावी लागेल आणि बघूयात तेच काम करण्यासाठी समीर मळगावकरला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज हा मैदानात सज्ज होतोय. कृष्णा पाटकर. बऱ्यापैकी बॅटिंग लाईनअप मी सुरुवातीला म्हणालोय की या संघाकडे दाजी दुरत सारखा विस्फोटक फलंदाज, परंतु त्या अगोदर कुठेतरी सुरुवात हवी. किरण परब. ऑप्टम्परचा चेंडू, एक जमनी लगतचा फटका, सुंदर फटका, तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण, मिडॉनला झपकन चेंडूची परती होते, धाव काही मिळत नाही. चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेक गोलंदाजाच्या दिशेने. नॉन स्ट्रायकर एंडला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट किरण परब आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ सुंदर चेंडू, अतिशय सुंदर स्टंपिंग, यष्टीरक्षक यष्टीच्या मागे काम करतोय. अनिकेत सागवेकर. ओव्हरपिच चेंडू फ्रंटफुटला पुढे सरसावतोय, थोडासा ड्राईव्ह करायचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर जो डावखऱ्या गोलंदाजाचा एक नॅचरल स्विंग असतो, नॅचरल कट असतो, तोच चेंडू लेग कटर पद्धतीचा आणि बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करत तिसरा हादरा बसतोय तो MSRTC तुळस क्रिकेट संघाला. एक खराब फटका, डीप लॉंग आणला, चूक करतोय दाजी दुरत आणि सँडी कुंडेकर सेफ हँड. डीप लॉंग आणला, झेल टिपतोय, चौथा हादरा बसतोय तो तुळस क्रिकेट. जो आप आते आते गेंदबाजी पर हमला कर दे, बिल्कुल आपकी टीम नाजुक स्थिति में थी. वैसे आपके सिंगल डबल के साथ मुकाबला 6 ओवर का 4 ओवर का खेल बाकी था और सामने से किरण परब अच्छी लाइन पर गेंदबाजी कर रहे. पहली गेंद पर सफलता, बाद में समीर मुलगावकर को एक अच्छी गेंद पर चकमा दिया और ये भी गेंद वो शॉट के नहीं थे जो कि एक बड़ा शॉट मारकर आप दबाव थोड़ा सा हटा दे.
विकेट खोया दाजी जरूरत नहीं, लेकिन मैं तो कहूंगा अब बिल्कुल खराब क्रिकेट मैदान पर। किरण परब अपने बॉलिंग मार्ग पर बहुत ही शानदार गेंदबाजी कर रहे हैं, विकेटों को चटका रहे हैं, लेफ्ट आर्म ओवर द विकेट सामने से दूर वाले चोर से, और नए बल्लेबाज मैदान पर। रिवर्स का शॉट अल्टी पल्टी सफल रहे, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर, बहुत ही लाजवाब करारा शॉट, टाइमिंग बेमिसाल, और गेंद निकलती हुई सीमा रेखा पर 6 रन के लिए। डीजे बहुत ही बेहतरीन शॉट। इसी खिलाड़ी की हम सुबह के सत्र में बात कर रहे थे, वो खिलाड़ी मैदान पर। बढ़िया शॉट इस बार हाफ वाली पर लेकर, कवर ड्राइव का एक बेहतरीन शॉट, लाजवाब फील्डिंग मिड ऑफ पर, सर्कल पर बहुत ही बेहतरीन फील्डिंग, नीचे तरफ से एक और रन बचाया, एक सिंगल के साथ एक बहुत ही अच्छा ओवर, एक छक्का जरूर लगा, लेकिन 3 विकेट भी चटकाए किरण परब ने। तो खेल पावर प्ले का 2 ओवर का समाप्त हुआ और एमएसआरटीसी तुळस क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी करते हुए स्कोर बोर्ड पर स्कोर हो चुका है 11 रन 4 विकेट पर। गोलंदाजीत बदल होतोय, पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालीत आणि कॉमेंट्री बॉक्स कडनं सज्ज होतोय, ज्याने डावाची सुरुवात केली संदेश कुंडेकर, त्यानंतर किरण परब 3 गडी बाद करतोय। संदेश कुंडेकर आपल्या पहिल्या षटकात 1 गडी बाद करतोय। पॉवर प्ले समाप्त झालाय, त्यानंतर क्षेत्ररक्षणात मैदानात बदल होतोय, बॉटम वॉरियर्स क्रिकेट संघाच्या गोटात गोलंदाजीत बदल होतोय, तो नवीन गोलंदाज सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं। रुपेश करलकर सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर, क्षेत्ररक्षणात बदल होतोय बॉटम वॉरियर्स क्रिकेट संघाचा, एक डीप लॉंग आपला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर खेळाडू दिसतोय। स्ट्राईकला सज्ज होतोय तो फलंदाज अरविंद नेमळेकर। शॉट ऑफलाईन चेंडू बॅकफुटला येतो, एक सुंदर पटका, पुलचा हलकेच खेळून काढतोय, मिड विकेटवाला शॉट, मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय। चांगलं क्रिकेट, एक सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणता येईल तेच फलंदाज अरविंद नेमळेकर, कारण जी चूक दाजी धुरतने केली ती चूक कुठेतरी या 2 फलंदाजांकडून सुधारावी लागेल। समोर प्रतिस्पर्धी संघ दर्जेदार खेळाडू, त्याही संघात बॉटम वॉरियर्स करणं आणि किमान एक 55 ते 60 धावा हव्यात या खेळपट्टीवर, कारण आउटफील्ड अतिशय सुंदर आहे वेंगुर्ले कॅम्प मैदानावर। या आउटफील्डवर आणि या चांगल्या खेळपट्टीवर किमान एक 55-60 धावा हव्यात प्रथम फलंदाजीत। राऊंड विकेट गोलंदाज, सुंदर फटका बॅकफुटला येतोय, स्क्वेअर ऑफ द विकेट, एक शानदार फटका, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, एकेरी धाव, दुसरी धाव, बघूया तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय काय, परंतु चांगली फेक होते यष्टिरक्षकाच्या हातात, 2 धावा मिळत आहेत या दुहेरी धावांच्या मदतीनं। धावफलक मात्र थोडासा पुढे सरकतोय, 14 धावा, 4 गडी बाद, तिसरं षटक, अजूनही 3 षटकं बाकी। गोलंदाजी करतोय तो रुपेश। रुपेश करलकर ओव्हर पिच चेंडू, कॉपी बुक स्टाईल, एक सुंदर फटका, कव्हर ड्राईव्हचा, डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक येतोय, एकेरी धाव, दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत। चांगलं क्रिकेट मैदानात ज्या सुरुवातीला चुका, त्यानंतर मात्र हे दोन्ही फलंदाज अगदी जबाबदारीनं मैदानात फलंदाजी करतायत। ज्या ठिकाणी एकेरी धाव त्या ठिकाणी चेंडूला सन्मान देत आहेत, एकेरी धाव त्या ठिकाणी पूर्ण करतायत। खराब चेंडूचा नक्की त्यांना या ठिकाणी मात्र वाट बघावी लागते। ओव्हर द विकेट रुपेश करलकर, शप्पल होतोय, टोलवायचा प्रयत्न, ऑफ स्टंपरचा थोडासा शॉर्ट ऑफलाईन चेंडू, यावेळी मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निर्धाव चेंडू, बाकीचं काम यष्टिरक्षक हा पूर्ण करतोय। ऑफ साईडला दिसत आहेत एकंदरीत 5 खेळाडू आणि ऑन साईडला 4। नाणेफेक जिंकली बॉटम वॉरियर्स क्रिकेट संघानं, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी, आजचा 3रा दिवस आणि पहिला सामना या 2 संघादरम्यान।
चांगला चेंडू पुढे सरसावतोय, मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, एक फुलर लेनचा यॉर्कर लेनचा ऑफ स्टंपरचा चेंडू पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या हातात विसावतोय. धाव काही मिळत नाही, चांगली गोलंदाजी. डावकुऱ्या फलंदाजाला राऊंड विकेट, राईट आर्म फलंदाजाला ओव्हर द विकेट. रुपेश करेलकर कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं आपल्या बॉलिंग मार्कवर. ओव्हरपिच चेंडू लॉफ्ट केला, लॉंग ऑफ बाउंड्रीला क्षेत्ररक्षक. जोपर्यंत डीप लॉंग ऑफला कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ चेंडू उचलतोय क्षेत्ररक्षक, परती करतोय. त्या दरम्यान मात्र एक धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. आमचे यश किनळेकर स्कोरर यांचंही या ठिकाणी आगमन होतंय. खेळ समाप्त झालाय 3 षटकांचा. समीर वेंगुर्लेकर आमच्यासोबत जोडले गेलेत. गेले 2 दिवस जे आमच्यासोबत स्कोरर होते ते सागर सकपाळ आज मात्र मैदानात खेळतायत आणि 3 षटकं म्हणजे निम्मी षटकं समाप्त होत आहेत. आणि या निम्म्या षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचला येतो 16 धावा, 4 गडी बाद. 4 गडी बाद 4. त्यानंतर मात्र हे 2 फलंदाज एक जबाबदारीनं फटकेबाजी मैदानात करतायत. निम्मी षटकं समाप्त होत आहेत. सामना 6 षटकांचा. समोर बऱ्यापैकी बॅटिंग लाईनअप असणारा असा बॉटम वॉरियर्सचा हा संघ बघूया प्रथम फलंदाजीत तुळस क्रिकेट संघ किती धावांपर्यंत मजल मारतोय. एका बाजूनं मंदार गोसावी, धर्मेश भगत, संदेश कुंडेकर, किरण परब, त्याचबरोबर रुपेश जाधव, राजेश धरणे, वासुदेव गावडे हे मातब्बर फलंदाजीचा बरणा. दुसऱ्या बाजूनं जी अपेक्षा होती तो थोडासा अपेक्षाभंग, खास करून सलामीचे फलंदाज करतायत या मैदानात. त्यानंतर मात्र हे 2 फलंदाज अतिशय जबाबदारीने कामगिरी करतायत. समोर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीत बदल होतोय. रुपेश जाधव सज्ज होतोय. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू, एक अप्परकटचा फटका डीप थर्डमॅनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येतोय. वाईडच गलीला जवळपास एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. चांगला फटका, तेवढंच चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण. कृष्णा पाटकर साठी एक खास बक्षीस येते. सन्माननीय महेश पाटकर, सन्माननीय श्री महेश पाटकर याने कृष्णा पाटकर याला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी पुरस्कृत केलंय. धन्यवाद महेश पाटकर साहेब. त्याचबरोबर कृष्णा पाटकर तुमच्यासाठी संधी, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. फिलहाल एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर सामने से अगली गेंद लेकर रुपेश. सिंगल तो जरूर बनेगा स्कोर के खाते में. जब तक अपने पॉलिथ्रो में जाते, गेंद को उठाते, फील्ड करते, 1 रन स्कोर के खाते में और जुड़ता हुआ. अच्छा क्रिकेट बिल्कुल मैदान पर टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई मैदान पर बॉटम वॉरियर्स क्रिकेट टीम. रुपेश यादव दूर वाले चोर से, कोर्ट एंड से, छत्रपति एंड से अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर. शानदार शॉट इस बार ऑन साइड पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर. फील्डर सिंगल बनेगा, देखना होगा. दूसरे रन के लिए निकले, नॉन स्ट्राइकर एंड पर थ्रो पहुंचा, लेकिन अपने पॉपिंग क्रीज में लगभग पहुंचा आखिरी दौर में. बहुत ही शानदार फील्डिंग, अच्छा थ्रो, लेकिन उतनी अच्छी दौड़ विकेटों के बीच में और 2 बहुमूल्य रन स्कोर के खाते में. अगली गेंद इसी बीच में रुपेश यादव अपने बॉलिंग मार्ग पर. राइट आर्म ओवर द विकेट. रिवर्स का प्रयास इस बार, तेज गेंद ऑफ स्टंप पर. फुलर लेन की गेंद निकली विकेट के ऊपर के हाथों में. जोरदार बल्ला घुमाया, जो कि रिवर्स का शॉट खेलना चाहते थे, लेकिन इस बार गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं. खेल जारी. चौथे ओवर का आने वाले 2 ओवर का खेल बाकी. ये 2 बल्लेबाज मैदान पर. एक ओर से रंजन केनी, माफ कीजिए अरविंद नेमड़ेकर. बड़ा शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते थ्रो करते, बहुत ही शानदार थ्रो, सीधा हाथों में. 1 रन और मिल गया स्कोर के खाते में. चार पर खुद के व्यक्तिगत कृष्णा पाटकर और 13 पर अरविंद नेमड़ेकर. बड़ा शॉट इस बार ऑन साइड पर,
देखने का लंबी दौड़ लगानी पड़ेगी। पहला रन बड़ी तेजी के साथ स्क्वायर लेग बाउंड्री से आते, गेंद को उठाते, जब तक फील्ड करते, थ्रो करते, तब तक 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। बहुत ही अच्छा तालमेल दोनों के बीच में। शानदार फील्डिंग तेजी के साथ स्क्वायर लेग बाउंड्री पर 2 बहुमूल्य रन स्कोर में खेल समाप्त होता हुआ 4 ओवर का, और 4 ओवर के बाद टोटल स्कोर हो चुका है 23 लॉस ऑफ 4 विकेट। 23 लॉस ऑफ 4 विकेट, 23 रन 4 विकेट पर 4 ओवर की समाप्ति के बाद। बॉलिंग मार्ग पर एक बार फिर से दिखाई दे रहे हैं खुद का दूसरा और टीम का 5वां ओवर जारी रखते हुए रुपेश करेलकर अपने बॉलिंग मार्ग पर। अब थोड़ा सा हाथ खोलना पड़ेगा तुरस क्रिकेट टीम को, बल्लेबाजों को, क्योंकि सिर्फ 12 गेंदों का खेल बचा है और कम से कम 12 गेंदों में 20-22 रन तो बनाने पड़ेंगे। सामने से गौतम वॉरियर्स को अब मात्र किफायती गेंदबाजी करनी पड़ेगी। आड़े बल्ले से उड़ाया इस बार ऑन साइड पर, डीप मिड विकेट पर, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, बहुत ही शानदार कैच। मिड विकेट बाउंड्री पर आखिर तक निगाहें जमाई गेंद के ऊपर, और एक अच्छा विकेट, 5वें विकेट का जो कि आगाज होता हुआ मैदान पर। एक सफलता नए बल्लेबाज मैदान पर रुपेश बेहरे लंबे शॉट के लिए जाने जाते हैं। सिर्फ 11 गेंदों का खेल बाकी है, आधी टीम वापस लौटी है। मैं तो नहीं कहूंगा एक बड़ा टोटल मैदान पर, लेकिन अभी भी 11 गेंदों का खेल बाकी है मैच का। राउंड विकेट राइट आर्म, छोटी गेंद, बड़ा शॉट, इस बार मिड विकेट बाउंड्री पर गेंद, लेकिन फील्डर तैनात है डीप मिड विकेट बाउंड्री पर, और लगातार दूसरा विकेट चटकाते हुए गेंदबाजी पर रुपेश करेलकर डीजे। टोटल स्कोर 23 रन स्कोर बोर्ड पर। हेलो, कॅच लाईन, एक मिनिट हा, फक्त पंच येतील या ठिकाणी, बाकी कोणी येऊ नका।
आउट. फलंदाज बाद होतोय. एक सुंदर झेल टिपला जातोय. तो और एक विकेट का पतन मैदान पर. स्कोर वहीं पर रुका हुआ. शुरू में बल्लेबाज बिल्कुल हाराकिरी होती हुई मैदान पर. हैट्रिक की गेंद. पिछले 2 दिन में कई बार लगातार 2 विकेट तो जरूर चटका है गेंदबाज ने, लेकिन हैट्रिक मुकम्मल नहीं हुई है. ये हैट्रिक का मौका आ चुका है गेंदबाज को. देखना होगा क्या होता है इस गेंद पर. अक्रॉस द लाइन बिल्कुल एक बैठक शॉट मारना चाहते थे. ऑफ स्टंप पर शॉट ऑफ लेन गेंद. बहुत अच्छी गेंदबाजी. बॉटम वॉरियर्स ने शानदार गेंदबाजी की. फील्डिंग बढ़िया रही. कैच जो कि बहुत ही शानदार पकड़े. शुरुआत उसी के बाद किरण परब ने बेहतरीन गेंदबाजी की इस मैदान पर. इसी बीच अगली गेंद अपने बॉलिंग मार्ग पर राइट आर्म ओवर द विकेट. फुल टॉस गेंद. इस बार खेला गेंद को ऑन साइड पर. अंपायर का गेंद निकली फाइन लेग बाउंड्री पर. पहला रन. दूसरे के लिए निकले दोनों बल्लेबाज. नो बॉल का इशारा. तो और एक रन मिलेगा स्कोर के खाते में. टोटल मिले 3 रन. बिल्कुल थोड़ी सी जो कि ज्यादा ऊपर थी गेंद. बीमर गेंद थी और इसी के कारण अंपायर का इशारा जो कि नो बॉल का. नो बॉल के साथ और रन जुड़ गया तुलस क्रिकेट टीम के स्कोर के खाते में. टोटल मिले 3 रन और 26 पर पहुंचा 3 रन के साथ से. टोटल स्कोर 26. लॉस ऑफ 6 विकेट. 26 6 विकेट पर और फ्री हिट का इशारा अंपायर का. तो एक बड़े शॉट के लिए मौका जरूर आ चुका है रुपेश बेहरे के लिए. फ्री हिट की गेंद और देखना होगा फ्री हिट की गेंद पर एक शॉट तो खेलना पड़ेगा तुलस क्रिकेट टीम को बड़ा. अल्टे पलटे गेंद. बल्ले में कोई संपर्क नहीं. अच्छी गेंद. फ्री हिट की गेंद थी लेकिन बहुत ही शानदार गेंदबाजी. अपने लाइन पर बिल्कुल अच्छी गेंदबाजी कर रहे और डॉट गेंद के साथ धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर रुपेश करलकर आज शानदार गेंदबाजी इस मैच में उन्होंने भी की है किरण परब के साथ. राइट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर. आगे निकले बड़े शॉट के लिए. एक फिर से एक पुलर लेन की गेंद. बढ़िया गेंदबाजी और एक डॉट गेंद. लगातार 2 गेंदों ने परेशान किया बल्लेबाज को. फ्री हिट का मौका मिल चुका था लेकिन उसका फायदा नहीं हुआ और शुरू में 2 विकेट जो कि पहले 2 गेंदों पर चटकाते हुए रुपेश करलकर अपने बॉलिंग मार्ग पर. शपल हुई. इस बार खेला गेंद को ऑन साइड पर. फाइन लेग पर. फील्डर है गेंद के नीचे और इसके साथ और एक सफलता. 7वां विकेट वापस निकलता हुआ एमएसआरटीसी तुलस क्रिकेट टीम का. अनिकेत रेडकर और उन्हीं के साथ बल्लेबाजी कर रहे हैं शांताराम परब. 2 बल्लेबाज मैदान पर. खेल 5 ओव्हर. स्कोरबोर्ड पर स्कोर 26. यानंतर सामना होतोय महालक्ष्मी देवबाग आणि यशोदा वॉरियर्स कलंबिस्ट. दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी तुमचे टीम लिस्ट कॉमेंट्री बॉक्स पाशी या. महालक्ष्मी देवबाग विरुद्ध यशोदा वॉरियर्स कलंबिस्ट या 2 संघादरम्यान यानंतरचा सामना होतोय. या ओव्हर नंतर दोन्ही संघाच्या कॅप्टनना या ठिकाणी यायचं आहे. टॉस होईल. दूसरा सामना या 2 संघादरम्यान होईल. 26 रन 7 विकेट पर. आखिरी ओवर का खेल बाकी. दोनों बिल्कुल बल्लेबाज मैदान पर. सामने बॉलिंग मार्ग पर संदेश कुंडेकर और ऊपर सैंडी अपने बॉलिंग मार्ग पर इस आखिरी ओवर में. ओवर पेज गेंद. इस बार बड़ा शॉट. लॉन्ग ऑफ बाउंड्री पर
लेकिन वो ताकत नहीं लगाई शॉट के ऊपर। और इसके साथ और एक सफलता संदेश कुंडेकर को मिलती हुई 26 रन 8 विकेट पर एमएसआरटीसी तुळस क्रिकेट टीम। आइए कैप्टन प्लीज महालक्ष्मी देवबाग और यशोदा वॉरियर्स कोलंबिस डीजे। बड़ा शॉट लगाया, 13 रन बनाए अरविंद नेमड़ेकर, लेकिन उसके बाद बाकी बल्लेबाजों ने निराश किया। इस बार फिर से खेला, इनको मिड ऑफ पर फील्डर, इस बार कैच छूटा। ये पहली बार बॉटम वॉरियर्स की जो कि फील्डिंग में देखने को मिला। पूरे मैच में शानदार फील्डिंग, ये कैच जरूर छूटा, एक रन भी बना स्कोर के खाते में और बड़ी देर के बाद स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन 8 विकेट पर एमएसआरटीसी तुळस क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी करते हुए मैदान पर टॉस जीता बॉटम वॉरियर्स क्रिकेट टीम ने और पहले गेंदबाजी करने का, फील्डिंग करने का फैसला। कर्णधार महालक्ष्मी देवबाग आणि यशोदा वॉरियर्स कोलंबिस दोन्ही कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स पाशी या। नाणेफेकीसाठी उशीर करू नका। महालक्ष्मी देवबाग आणि यशोदा वॉरियर्स कोलंबिस या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना होतोय। दोन्ही कॅप्टन तुमचे टीम लिस्ट आणि नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स पाशी ताबडतोब या। संदेश कुंडेकर गेंदबाजी करते हुए, आखिरी ओवर का खेल बहुत ही शानदार, पिछले 2 दिन में कांटे के मुकाबले रहे इस मैदान पर और खास करके बाड़ा सावड़ लगान की गेंदबाजी कल के दिन में काफी प्रभावित करके गई। अब स्टंप पर कट करना चाहते थे, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। कल के दिन में शिव समर्थ परुळे क्रिकेट टीम बिल्कुल युवा खिलाड़ी, लेकिन दाद देनी पड़ेगी परुळे क्रिकेट टीम को, शानदार क्रिकेट उन्होंने भी खेला इस मैदान पर। शपल हुए खेला, इस बार फाइन लेग बाउंड्री की तरफ देखना होगा, फील्डर मौजूद है फाइन लेग बाउंड्री पर। 1 रन दूसरे के लिए निकले दोनों बल्लेबाज और जब तक थ्रो पहुंचता तब तक 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। आखिरी ओवर का खेल चलता हुआ मैदान पर 29 लॉस ऑफ 8 विकेट, 29 रन 8 विकेट पर। इस बार ऑफ स्टंप पर यॉर्कर लेन की गेंद, रन लेने के लिए निकले, नॉन स्ट्राइकर एंड पर रनआउट का खतरा, तो रन नहीं बनेगा। 9वां विकेट। इसी के साथ 6 ओवर का खेल पहले इनिंग का समाप्त होता हुआ। बॉटम वॉरियर्स मुकाबला कर रही है एमएसआरटीसी तुळस क्रिकेट टीम के साथ। टॉस जीता, फील्डिंग मैदान पर, बल्लेबाजी दी तुळस क्रिकेट एमएसआरटीसी क्रिकेट टीम को और निर्धारित 6 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 29। टारगेट रखा है 30 रनों का मैच को जीतने के लिए। कैप्टन महालक्ष्मी देवबाग, यशोदा वॉरियर्स कोलंबिस दोन्ही कॅप्टन लवकर या नाणेफेकीसाठी या दुसऱ्या सामन्यादरम्यान। सही कर्णेकर, दोन्ही कॅप्टन या। महालक्ष्मी देवबाग आणि यशोदा वॉरियर्स कोलंबिस। महालक्ष्मी देवबाग यशोदा वॉरियर्स नाणेफेकीसाठी या। 30 धावा सामना जिंकण्यासाठी बॉटम वॉरियर्स क्रिकेट संघासाठी पहिला सामना, तिसरा दिवस आज सिंधुदुर्ग प्रीमियर लीग छत्रपती मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य अशी स्पर्धा, भरपूर बक्षिसांची खैरात या स्पर्धेदरम्यान आणि स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस। या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सूत्रात हा पहिला सामना, प्रथम पारितोषिक 75,000 रुपये माननीय सन्माननीय आमदार साहेब श्री नितेशजी राणेसाहेब याचकडून व कायमस्वरूपी आकर्षक चषक माननीय श्री परशुराम रामचंद्र वारंग साईशाया कॅशू इंडस्ट्रीज बटवाडी वेंगुर्ले। द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये छत्रपती मित्रमंडळ कॅम्प बटवाडी वेंगुर्ला व कायमस्वरूपी आकर्षक चषक श्री निलेश उर्फ पापू कदम युवा सामाजिक कार्यकर्ते बांदा याचकडून। तृतीय पारितोषिक जे विभागून तृतीय आणि चतुर्थ 30,000 रुपये
तसंच चषक श्री योगेश नाईक नाईक ॲग्रो एजन्सी वेंगुर्ला चतुर्थ क्रमांक या ठिकाणी सुंदर अशी जी ट्रॉफी कैलासवासी शिवदास गणेश सातर्डेकर यांचा नातू कुमार मंथन मुकुल सातर्डेकर याचकडून, त्याचबरोबर वेंगुर्ला नगर परिषदेचे सेवक आदरणीय श्री सुहासजी गवंडळकर साहेब याचकडून, माजी सैनिक कैलासवासी दत्ताराम विष्णू गावडे यांच्या स्मरणार्थ परपवाडा ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री हेमंतजी गावडे याचकडून रोख रक्कम, कृष्णा हॉटेलचे मालक श्री आनंदजी रेडकर याचकडून आकर्षक भेटवस्तू, त्याचबरोबर कैलासवासी जयश्री सदानंद दुरी हिच्या स्मरणार्थ सदास्फोट रेडी याचकडून आकर्षक चषक, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यष्टीरक्षक क्षेत्ररक्षक नगरसेवक सन्माननीय सुहासजी गवंडळकर साहेब यांच्याकडून रोख रक्कम व आकर्षक चषक पुरस्कृत, वेंगुर्ला नगर परिषदेचे नगराध्यक्ष आदरणीय श्री राजनजी गिरब साहेब याचकडून व श्याम कौलगेकर याचकडून रोख रक्कम. अंतिम सामनावीर सानिया नर्सरीचे मालक श्री नामदेव सरमळकर याचकडून रोख रक्कम, आकर्षक चषक सदास्फोट रेडी याचकडून व श्याम कौलगेकर याचकडून रोख रक्कम. स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू श्याम कौलगेकर बटवाडी याचकडून रोख रक्कम. तसंच कैलासवासी रमाकांत राजाराम तुळसकर मातोंड यांच्या स्मरणार्थ श्री गौरव रमाकांत तुळसकर याचकडून आकर्षक चषक. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर जॉर्ज सन्स ई मोटर्स कुडाळ तसंच श्री समीर कुडाळकर याचकडून फोर्स ब्रँड कडून आकर्षक टी शर्ट. स्पर्धेतील सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूला फोर्स एक्स ब्रँड शॉपचे मालक श्री समीर मळगावकर याचकडून प्लेअर एडिशन ब्लॅक पॅथर बॅट, त्याचबरोबर फोर्स बँड याचकडून समीर मळगावकर याचकडून आमचे समालोचक पंच आणि त्याचबरोबर यूट्यूबचे आमचे जे सर्व सहकारी यांच्यासाठी आकर्षक टी शर्ट. पुन्हा एकदा मनपूर्वक सर्वांचा धन्यवाद. वळूया दुसऱ्या इनिंगकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जाऊया. आइए संतोष मरिए सुबह के सत्र में. संतोष, आपका बहुत बहुत स्वागत कॉमेंट्री बॉक्स में. 30 रन टोटल मैच को जीतने के लिए. आणि यानंतर लगेच दुसरा सामना होईल. दोन्ही कर्णधार आपण याची नोंद घ्यायची आहे. सामना होईल तो महालक्ष्मी देवबाग विरुद्ध यशोदा वॉरियर्स कलंबिस्ट. धन्यवाद अशोकजी सर. जाऊया मॅचकडे. दुसऱ्या इनिंगचा सामना चालू होते. सलामीची बिन्नीची जोडी मैदानात पावलं टाकते. किरण दुसऱ्या बाजूने नॉस्ट्राईच्या दिशेने रुपेश ही सलामीची बिन्नीची जोडी मैदानात. राईट आर्म फ्रॉम द विकेट. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने. पॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू गणला जातोय. एक लो स्कोरिंगचा सामना रंगतोय. संघर्ष करावा लागेल तुळस संघाला. थोडं फलंदाजीत कुठेतरी कमी पडतोय संघ. आता मात्र कमबॅक करावा लागेल. गोलंदाजीत संघर्ष करावा लागेल. गोलंदाजी मार्गवर पहिलं षटक वैयक्तिक आणि संघाकडनं पहिलं षटक. यावेळी हलक्या हाताने खेळला जातो चेंडू. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक येतोय आणि एक धाव आणि एका धावेने संघाचा श्री गणेश होतोय. संघाचा अकाउंट ओपन होते आणि धावफलकावर धावसंख्या 1 धाव. 30 धावसंख्येचा पाठलाग करताना एक लो स्कोरिंगचा सामना रंगतोय. बॉटम वॉरियर्स वर्सेस MSRT तुळस या दोन संघामध्ये या स्पर्धेतील आजचा तिसरा दिवस आणि पहिला सामना रंगतोय. प्रथम फलंदाजी करतोय तुळस संघ आणि 29 धाव करतोय. 30 धावांसंघाचं पाठलाग करायचे बॉटम वॉरियर्स संघाकडे. अरविंद गोलंदाज सज्ज होते. बराचसा अनुभव. टेनिस क्रिकेटचा एक मोठं नाव. गोलंदाजीत बऱ्याच वेळा बरीच मैदाने गाजवली अरविंदने. यावेळी लो स्कोर चेंडू होता मात्र मिस फटका होतोय. ताजी मात्र येतोय चेंडूपर्यंत आणि एक पहिला हादरा बसतोय. 30 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिला हादरा बसतोय तो मात्र रुपेश या नावाचा आणि सुरेख गोलंदाजी अरविंदची. 30 धावसंख्येचा लो स्कोरिंगचा सामना. गोलंदाजी संघर्ष करताना रुपेश मात्र माघारी परततोय. अरविंद हा गोलंदाज
नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो तिसऱ्या क्रमांकासाठी प्रतीक गवंडे. रुपेश मात्र नाराज करतोय, डगआउटचा शिकार ठरतोय. गोल्डन डक 0 या धावसंख्येवर बाद होतोय. अरविंद नेमेकर सुंदर गोलंदाजी करतोय, पहिल्याच ब्रेक थ्रू मिळवून देतो पहिल्या षटकामध्ये. वैयक्तिक पहिल्या संघाकडनं एक अनिवार्य षटक आता येतोय अरविंद. 30 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिला हादरा बसतोय, पहिला गडी बाद होतोय बॉटम वॉरियर्स संघाचा. 0 या धावसंख्येवर डगआउट गोल्डन डकचा शिकार ठरतोय तो रुपेश मात्र माघारी पडतोय. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो प्रतीक गवंडे, एक अष्टपैलू खेळाडू प्रतीक गवंडे. यावेळी पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू, इथं मात्र बॅटची कट घेतोय, पंचांकडे अपील होतोय, अपील यशस्वी होतंय आणि दुसरा हादरा बॅक टू बॅक दुसरा हादरा बसतोय, दुसरा गडी बाद होतोय. किरण मात्र माघारी परततोय, पुन्हा एकदा दुसरा खेळाडू डगआउटचा शिकार ठरतोय, गोल्डन टकचा शिकार ठरतोय तो मात्र किरण. एक सुंदर गोलंदाजी अरविंद नेमेकर. मी पहिल्यांदाच बोललो बराचसा टेनिस क्रिकेटचा अनुभव, बऱ्याच वेळा बरीच मैदाने गाजवली या खेळाडूने. सुंदर गोलंदाजी करतोय, थोडं मात्र जकडून ठेवलंय, एक बांधून ठेवलं जातंय. 30 धावसंख्येचा लो स्कोरिंगचा सामना असताना थोडा मात्र कमबॅक करताना पाहायला भेटतोय. सुंदर सुरुवात गोलंदाजीत मात्र संघर्ष करताना अरविंद नेमेकर. ओव्हर टू डीजे. तुमचं पण सहर्ष स्वागत या नवीन फलंदाज मैदानात पावले टाकतोय तो धर्मेश. किरण मात्र नाराज करतोय, डगाड गोल्डनचा शिकार ठरतोय. 0 या धावसंख्येवर बाद होतोय, अजूनही खातं एका धावसंख्येवर बाद होतोय. धावसंख्या धावपलकावर एक धाव. 30 धावसंख्येचा पाठलाग करताना कुठेतरी संघर्ष करताना आत्मविश्वास कॉन्फिडन्स मात्र वाढतोय तो मात्र तुळस संघाचा. निश्चितच अरविंद नेमळेकर हा गोलंदाज कुठेतरी मात्र संघर्ष करताना आणि कमबॅक करतोय, संघाला सुंदर सुरुवात करून देतोय. या षटकामध्ये 2 ब्रेक थ्रू मिळवून देतोय तो अरविंद नेमळेकर. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुंदर चेंडू फ्लर लेनचा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातो. ऑफ ड्राईव्हचा फटका, एक धाव पूर्ण होते आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 30 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक समाप्त होते पहिल्या 1 टू गो. या षटकातील शेवटचा चेंडू. अरविंद नेमळेकर हा गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग पार्कवर सज्ज होते कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. प्रतीक गवंडेसाठी अरविंद नेमळेकर हा पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. समोर उजव्या शैलीचा फलंदाज प्रतीक गवंडे, अष्टपैलू ऑलराऊंडर एक खेळाडू. टेनिस क्रिकेटमध्ये बरंच या 2-3 वर्षाच्या कालावधीत सांगायचं गेलं तर बराचसा इनफॉर्ममध्ये असलेला प्रतीक गवंडे मात्र स्ट्रायकरवर. अरविंद पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळी स्लोअर वन चेंडू फटका फसतोय, मिस होतोय आणि मात्र नो मॅन्स लँडमध्ये चेंडू विसावतो. एक धाव मात्र सहजरीतीने पूर्ण होते. एका धावसंख्येने संघाचा धावफलक पुढे सरकते. 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रतीक गवंडे एका धावाने आपलं खातं उघडतोय. आणि सांगायचं झालं तर ज्या दुसऱ्या इनिंगचं पहिलं अनिवार्य षटक, जी मोठी जबाबदारी अरविंदने स्वतः संघाचा कर्णधार घेतोय आणि सुंदर यशस्वी गोलंदाजी करतोय. सुंदर गोलंदाजी मी म्हणेन या फक्त अनिवार्य षटकामध्ये, पॉवर प्ले षटकामध्ये 3 धावा देतो आणि 2 गडी बाद करतोय तो अरविंद नेमळेकर. थोडा दबाव, थोडा प्रेशर मात्र पाहायला भेटतोय. तो बॉटम वॉरियर्स संघाकडे लो स्कोरिंगचा सामना आहे, पण संघर्ष करावा लागेल. ज्यावेळी तुम्ही संघर्ष कराल त्यावेळी प्रगतीच्या वाटचालीवर नक्कीच जाणार आणि तो संघर्ष मला दिसतोय तो तुळस संघाकडे. ओव्हर डीजे.
आता जाऊया मॅचकडे. दुसऱ्या इनिंगचा सामना रंगतोय. एका षटकाचा खेळ समाप्त होते. धावफलकावर धावसंख्या 3 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. उर्वरित 5 षटकांचा खेळ बाकी आणि मैदानात सज्ज आहे प्रतीक गवंडे आणि दुसऱ्या बाजूने धर्मेश. ही मात्र जोडी मैदानात वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय तो गोलंदाज शंकर. कोट एंडकडनं सज्ज होतोय. आयटम ओव्हर द विकेट प्रतीक गवंडेसाठी. दुसऱ्या बाजूने नॉस्ट्राईकच्या दिशेने धर्मेश. ही मात्र जोडी मैदानात 30 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एका षटकाचा खेळ समाप्त. 3 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. शंकर गोलंदाजी मार्गवर कोट एंडकडनं सज्ज होतोय. आयटम ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने प्रतीकसाठी. यावेळी एक चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू साईडला हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत 1 धाव मात्र एकेरी धावसंख्येत रूपांतर होते. एकेरी धावसंख्येने संघाचा धावफलक 4 या धावसंख्येवर येऊन टेपतंय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या इनिंगचा हा दुसरा षटक. प्रगतीपथावर बराचसा अनुभव आहे. तुळ संघ बरेचसे अनुभवांनी नटलेले टेनिस क्रिकेटचे मोठे सितारे दाजी धुरत, जिसका चेहरा खूबसूरत वही दाजी धुरत, विनय, बरेचसे अनुभवी खेळाडू या मॅचमध्ये. कृष्णा पाटकर माटोन एक्सप्रेस हा पण या संघामध्ये एक मोठा फटका सुंदर असा एक पाहायला भेटतोय. काऊ करून क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जातोय तो सीमा रेषेबाहेर आणि बऱ्याच वेळाने एक मोठा फटका आणि या 4 धावेने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 7 धावा. बऱ्याच वेळाने एक मोठा फटका प्रतीक गवंडे यांच्या कोण धर्मेश यांच्या बॅटमधनं. धावसंख्या धावफलकावर 8. 2 गड्यांच्या मोबदल्याला 8 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी सुंदर चेंडू बॅकफुटवर येतोय. बॅकअप लाईनचा चेंडू होता तर मात्र शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षकाचा चेंडू प्रवास करतोय. रुपेश येतो चेंडूपर्यंत. तोपर्यंत निर्धाव चेंडू मानला जातोय. एक सुंदर गोलंदाजी कमबॅक करतोय. आदल्या चेंडूवरती एक मोठा फटका, त्यानंतर एक डॉट चेंडू. गोलंदाजी मार्कवर शंकर. आयटम ओव्हर द विकेट. यावेळी लोअर फुलटॉस चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय. ऑफड्राईचा फटका. 1 धाव पूर्ण होते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल या 2 फलंदाजामध्ये. स्ट्राईक रोटेट होते. सुंदर एक फलंदाजी पाहायला भेटते. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा, खराब चेंडूचा मोठ्या फटक्यात समाचार घ्यायचा, हा एक हेतू या 2 फलंदाजामध्ये. सुंदर एक क्रिकेट पाहायला भेटतोय. यावेळी रिव्हर्स अल्टीपल्टीचा प्रयत्न आणि सुरेख फटका डीप गलीच्या दिशेने आणि चेंडू प्रवास करतोय. छत्रपतींचा शावा आणि मिळाल्या 4 धावा आणि या 4 धावने धावफलक पुढे सरकतंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर प्रतीक गवंडे यांच्या बॅटमधनं सुंदर फटका. टाळ्यांचा गजर होतोय. ज्यावेळी हा फटका रिव्हर्स स्वीपचा आत्मघाती फटका मोठ्या फटक्यात रूपांतर होते, त्या टाळ्यांचा गजर होतोय आणि फटक्यात हा चेंडू खेळताना मिस झाला तर एक विकेट गेला तर आत्मघाती फटका संबोधला जातोय. योगेश नेबी बोलतोय. त्याच प्रकारे प्रतीक गवंडे मात्र यशस्वी ठरतो या फटक्यात. सुंदर फटका बॅकफुटवर येतोय. सुरेख फटका डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतो. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सुंदर एक मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी सुरेख फटका या षटके पाहायला भेटतात आणि या 4 धावेने धावफलक पुढे सरकतंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर लागते ती मात्र 17 धावा. ओट डीजे. दुसरा सामना आणि या ठिकाणी विनंती आमचे सन्माननीय अमित साहेब हळदणकर यांना विनंती. अमित हळदणकर आपल्याला विनंती. आपल्या शुभ हस्ते महालक्ष्मी देवबाग आणि कॅप्टन यशोदा वॉरियर्स कोलंबिस दोन्ही कर्णधार या. महालक्ष्मी देवबाग आणि यशोदा वॉरियर्स या 2 संघादरम्यान यानंतरचा सामना होतोय. दोन्ही कर्णधार या ठिकाणी आमचे सन्माननीय अमित हळदणकर यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक होते. दोन्ही कॅप्टन लवकर या. धन्यवाद नाईक सर. जाऊया मॅचकडे. दुसऱ्या इनिंगचा सामना रंगतोय. दुसऱ्या इनिंगमध्ये एक 2 षटकाचा खेळ. अखेरीस धावसंख्या धावफलकावर 17 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कुठेतरी दुसरं षटक नाईक सर थोडं महागडं ठरतंय. पहिलं षटक अरविंदचं एक निर्णायक षटक ठरलं, त्यानंतर दुसरं षटक थोडे शंकरचं कुठेतरी महागडं ठरतंय आणि कमबॅक करतोय तो बॉटम वॉरियर्स संघ.
अरविंद वैयक्तिक दुसऱ्या संघाकडनं तिसरा रिव्हर्स अल्टीपल्टी आत्मघाती फटका खेळायचा प्रयत्न. इथं मात्र ट्रॉपेज आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक काही चूक करत नाही आणि एक मोठा हादरा बसतोय. तिसरा गडी बाधतोय. तिसरा पतंग उडतोय. 30 धावांचा पाठलाग करताना बॉटम ऑरियस संघाचा 17 या धावसंख्येवर. डीजे प्रेक्षकांची मने जिंकतोय आणि खेळाडूंच्या काळजाचे ठोके वाढवणारा सामना रंगतोय तो. या दिवसातील तिसऱ्या दिवसातील आजचा पहिला सामना. सुंदर कमबॅक करतोय. या षटकामध्ये पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय. पहिल्या षटकामध्ये 2 ब्रेक थ्रू मिळवून दिले होते आणि एक सुंदर गोलंदाजी, अनुभवाने नटलेली गोलंदाजी पाहायला भेटते. अरविंद नेमळेकर या संघाचा आधारस्तंभ असेलच निश्चितच. बराचसा अनुभव. संदेश कुंडेकर मात्र मैदानात पावलं टाकताय. मोठी जबाबदारी असेल. संघाचा आधारस्तंभ, संघाचा हुकमी एक्का असेल पातोमर्या संघाचा. एका बाजूने प्रत्येक गौंडे एकाकी खिंड लढवताना आपल्या संघासाठी. पुढील चेंडू राईट फोर द विकेट. या फ्रंट फुटवर येतोय. सुरेख फटका स्टॅप आउट होतोय. यानंतर चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या वयात येता येता चेंडू मात्र जमिनीला घाण केला जातोय. सुरेख फटका होता मात्र फटका फसला होता. क्षेत्ररक्षक थोडी चूक करतोय. क्रिकेटमध्ये कॅच लो मॅच लो आणि एक खराब क्षेत्ररक्षक असेल. एक इझी लॉलीपॉप झेल होता मात्र झेल सुटलेला फलंदाजमध्ये प्रतीक गवंडे टर्निंग पॉईंटवर शकतोय. एक 19 धावा. यावेळी बॅकफुट येतोय. सुंदर स्क्वेअर कटचा फटका. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन तैनात. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव पण सहजरीतीने पूर्ण होते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल पाहायचं झालं तर सुंदर क्रिकेट. आदल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात प्रतीक मात्र झेल सुटतोय प्रतीकचा. त्यानंतर एक दुहेरी धावसंख्या. सुंदर क्रिकेट. यावेळी पुन्हा एकदा अरविंद राईट ऑफ फोर्थ विकेट. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स लिडिंग घ्यायचे आहे. टॉप पेज आहे. चेंडूच्या खाली स्वतः यष्टीरक्षक येतोय आणि मात्र प्रतीक गवंडे मात्र माघारी परततोय. निश्चितच संघर्षमय वातावरणात संघर्ष करताना अरविंद नेमळेकर या षटकातील दुसरा ब्रेक थ्रू. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. यानंतर जो आजचा दुसरा सामना महालक्ष्मी देवबाग विरुद्ध यशोदा वॉरियर्स कलंबिस या दोन संघादरम्यान आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतायत ते यशोदा वॉरियर्स क्रिकेट संघ. त्याचबरोबर भरपूर प्रेक्षक यूट्यूबला ही स्पर्धा बघतायत आणि खास करून आनंदवाडी मित्रमंडळ, किशोर कुबल त्यांच्यासोबत उत्तम मुणगेकर ही सर्व मंडळी देवगडहून या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. अतिशय सुंदर आयोजन या स्पर्धेचं आणि त्याबद्दल शुभेच्छा देत आहेत. आणि त्याचबरोबर किशोर कुबल आणि उत्तम मुणगेकर आणि तुमच्या आनंदवाडी पुऱ्या टीमला आमच्या छत्रपती मंडळाकडून खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. संतोष. धन्यवाद. टेनिस क्रिकेटचं मोठं नाव रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा राज्यात, कर्नाटक, कुमटा मैदान त्याने गाजवलं. तो मात्र सँडी मात्र दुसऱ्या बाजूने आणि स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज जो गेल्या वर्षी 2 वर्षाचं पाहायचा विचार केला नाईक सर तर इनफॉर्ममध्ये असलेला वासुदेव गावडे मात्र मैदानात पावलं टाकतोय. अरविंद नेमळेकर संघर्ष करताना मात्र आता वेळ बदललाय, समीकरण बदलतंय. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी. किती बोला आता मात्र 19 चेंडूमध्ये 9 धावा करायच्या आहेत. निश्चितच सामना आता मात्र कुठेतरी बॉटम वॉरियर्स संघाकडे झुकताना 19 चेंडू आणि 9 धावा करायच्या आहेत. अरविंद नेमळेकर हा गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग पार्कवर सज्ज होतोय. राईट ऑफ ओव्हर द विकेट कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. या विसर एक चेंडू फुलर लेनचा चेंडू पैचीचा अपील एसटीच्या समोर येतोय. वासुदेव गावडे मात्र माघारी परततोय.
खराब मात्र फलंदाजी मी म्हणेन. एक सुंदर गोलंदाजीचं एक अनुभवाने नटलेली गोलंदाजी कुठेतरी यशस्वी ठरते. अरविंद नमेकर बराचसा अनुभव आणि अनुभवपणा लावताना आपल्या संघासाठी या षटकामध्ये तिसरा ब्रेक थ्रू मिळवून देतोय. टोटल सांगायचं झालं तर अरविंद नमेकर यश आपल्या गोलंदाजीत 5 गडी बाद करतोय. सुंदर गोलंदाजी. अनिकेत हा नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. वासुदेव मवडे मात्र माघारी परत येतोय. गोल्डन डकचा शिकार टळतोय. पायचीचं अपील होतोय आणि एक सुंदर अशी गोलंदाजी अरविंद नमेकरची. आणि अरविंद नमेकर 2 षटकाचा एक कोटा करतोय आपल्या या इनिंगमध्ये आणि 5 गडी बाद करतोय. सुंदर गोलंदाजी. अनुभवाने नटलेली निश्चितच 30 धावसंख्येचा पाठलाग करताना लो स्कोरिंगचा सामना कुठेतरी एक रोमहर्षक स्थितीत सामना जातोय. सँडी कुंडेकर मात्र सज्ज होतोय स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो. एक माटोन एक्सप्रेस टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव कृष्ण पाटकर. राईट आर्म ओव्हर द शॉट ऑफ लेंथ सर्व बॅटने खेळलेला चेंडू तर मात्र डीप लोंगापला क्षेत्ररक्षक येतोय दाजी. तोपर्यंत एकच धाव. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकात लिहिल्या 22 धावा 22 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट. फोर्थ ओन इन प्रोग्रेस सेकंड इनिंगचा यावी सुरेख चेंडू फुलर लेंथ चेंडू ऑन साईडला मात्र ड्राईव्ह केला जातोय. ऑन ड्राईव्हचा फटका इथे मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडूची परती करतोय तोपर्यंत सहज रीतीने 2 धाव. सुंदर असं रनिंग द बिटवीन एक खराब थ्रो होता मात्र 2च धाव. दुहेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या लागते ती 24 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावसंख्येचा पाठलाग करताना आता मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये एक औपचारिकता सामन्यामध्ये राहिली. निश्चितच अजूनही नाईक सर म्हणायचं गेलं तर 20 धावा जरी असल्या असता तर सामना एक चित्र बदलू शकतात. निश्चितच एक सुरेख गोलंदाजी अरविंदची. कृष्णा राईट आर्म ओव्हर द विकेट अनिकेतसाठी. या लिस्टिकच्या बराचसा बाहेर पंचांचे दोन्ही समांतर हात होत आहेत. वाईटची गुण आमच्यापर्यंत पोहोचते. अतिरिक्त धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला 22वा नियम आणि या एक बोनस धावाने धावपलकावर लागते ती पाहू शतकी खेळी 25 धावा. यावेळी पॅडल स्लिपचा फटका. सुंदर फटका. लॉंग द कार्पेटचा फटका. डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय आणि एक सुंदर फटका आणि धावपलकावर धावसंख्या या 4 धावेने 29 धावा धावपलकावर. फक्त एका धावसंख्येची गरज. औपचारिकता वन साईड सामना होतोय. बॉटम वॉरियर संघ कुठेतरी कमबॅक करतोय. निश्चितच एक पहिलं षटक निर्णायक ठरलं अरविंदचं. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतोय बॉटम वॉरियर्स. वारंवार गडी बाद झाले. त्यानंतरही सँडी कुंडेकर बराचसा अनुभव आणि त्यानंतर अनिकेत हे फलंदाज मैदानात सज्ज. पुढील चेंडू यावेळी शॉट ऑफ लेंथचा चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू फळीचा संपर्क नाही. बाकीचा काम पाहतोय यष्टीरक्षक विनय आणि निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय. पुढील चेंडू कृष्णा पाटकर. यावेळी उलटा चेंडू इनिंगचा एक तिथं मात्र प्रोटेक्शन तैनात शॉर्ट कव्हरला. एका धावेंची गरज फक्त सामना जिंकण्यासाठी. बॉटम वॉरियर्स संघ या स्पर्धेतील आजचा हा तिसऱ्या दिवसातील पहिला सामना. बॉटम वॉरियर्स वर्सेस MSRTC कुडाल तुलस. यावेळी पंचांचे दोन्ही हात समांतर करतात. वाईट चिकून आणि या अतिरिक्त धावसंख्येने बॉटम वॉरियर्स संघ मात्र विजयी होतोय. पहिल्या संघामध्ये या सामन्यामध्ये बॉटम वॉरियर्स संघ विजयी होतोय. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पराभूत संघाचं पण खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर होणारा सामना महालक्ष्मी देवबाग वर्सेस यशोदा वॉरियर्स कोलंबिस. यानंतर होणारा सामना
मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मानकरी पहिला ठरतोय तो ज्याने पहिल्या आपल्या षटकात 3 गडी बाद केले, सलामीचे 3 खंदे फलंदाज तंबूमध्ये पाठवले आणि एका कमी धावसंख्येत प्रतिस्पर्धी संघाला रोखलं. तो डावकुरा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू किरण परब हा मानकरी ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा. या ठिकाणी आमचे सन्माननीय आदित्य खानोलकर यांच्या हस्ते या स्पर्धेदरम्यान प्रत्येक मॅचमध्ये सुंदर अशी या ठिकाणी ट्रॉफी त्याचबरोबर टी शर्ट या ठिकाणी पुरस्कृत केलं आहे. ते आमचे समीर मळगावकर त्याचबरोबर स्पोर्टी सॅक असोसिएट पारस्पोर्ट कणकवली यांनी पण एक उदयोन्मुख खेळाडूसाठी टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट या ठिकाणी पुरस्कृत केले. तर बरोबर खूप खूप धन्यवाद जॉर्ज सन्स ई मोटर्स कुडाळ व समीर कुडाळकर याचकडून स्पर्धेत भरपूर बक्षिसं त्याचबरोबर सर्वाधिक षटकार समीर मळगावकर याचकडून बॅट. तर खूप खूप धन्यवाद किरण परब आणि त्याचबरोबर समीर मळगावकर तुमचा आणि आदित्य खानोलकर तुमचा पण मनपूर्वक धन्यवाद. वळूया दुसरी मॅच सामना होतोय. डगआउट मोकळं करा, डगआउट मोकळं करा. दाजी धुरत त्याचबरोबर किरण परब आपल्यासाठी सूचना, डगआउट मोकळं करा कारण लगेच सामना होतोय. फक्त 15 खेळाडूंनी डगआउटमध्ये थांबायचं आहे. जे तुमचे सपोर्टर असतील त्यांनी कृपया आजूबाजूला थांबा. या ठिकाणी बांद्याहून आमचे मित्र अक्षय नाटेकर तुमचं सहर्ष